क्रोशाचं वेगवेगळ्या आर्ट तर आपण नेहमीच पाहत असतो, पण क्रोशापासून जर ज्वेलरी बनवता आली तर? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत क्रोशाचे कानातले. सो लेट्स हॅव अ लुक. नमस्कार मंडळी, माझं नाव माधुरी पंडित. असं किती वेळेला होतं की आपण लास्ट मिनिटला एखादा ड्रेस आणतो आणि त्याला आपल्याला ॲक्सेसरीजच मिळत नाहीत, आणि मग अशा वेळेला आपल्याला स्वतःला ॲक्सेसरीज बनवता येणं ही किती मोठी देणगी असू शकते ह्याचं तुम्हाला आता मी आयडिया देणार आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या ड्रेसवर ॲक्सेसरीज नाही मिळत तेव्हा लास्ट मिनिटला तुम्ही घरी त्या कशा बनवू शकता ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण बघणार आहोत इयरिंग्स क्रोशाची कशी बनवायची ती. ही जी आहेत इयरिंग्स ती आपण क्रोशाच्या अशा प्रकारच्या दोऱ्यांनी बनवलेली आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी कॉम्बिनेशन्स यूज करू शकता किंवा सिंगल थ्रेड ही वापरू शकता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिंगल थ्रेड म्हणजे सिंगल कलरचं कसं इयरिंग बनवायचं ते. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही रेशमी दोरी, सीझर, क्रोशे नीडल. हाही बारीक दोरा असल्यामुळे आपल्याला 1.25 mm ची नीडल लागणार आहे ह्याच्यासाठी. नॉर्मल सुई दोऱ्याची सुई, मोती आणि इयरिंगचे हुक्स. आता मी तुम्हाला हे दाखवते कसं करायचं ते. ह्याच्यासाठी आपल्याला परत मॅजिक नॉट एक बनवायची आहे. मॅजिक नॉट तुम्ही 2 बोटावर दोरा हा असा धरून अजून एकदा फिरवून पहिल्या दोऱ्याच्या खालून नीडल घालायची आहे आणि दुसऱ्या दोऱ्याच्या वरून नीडल घालून तो दोरा असा ओढायचा आहे. ही अशा प्रकारची रिंग तयार झाली. आता तिथे एक सिंगल क्रोशे करून आपण ती रिंग घट्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 6 सिंगल क्रोशे करणार आहोत, म्हणजेच 6 साखळ्या करणार आहोत. ह्या साखळ्यांची संख्या तुम्हाला जेवढी मोठी इयरिंग हवी असेल, जर तुम्हाला मोठी इयरिंग हवी असेल तर तुम्हाला जास्त साखळ्या बनवाव्या लागतील किंवा ज्याला आपण सिंगल क्रोशे म्हणतो ते करून घ्यावे लागतील. जर छोटंसं नाजूकसं हवं असेल तर 6च्या ऐवजी तुम्ही 4-5 ही घेऊ शकता. आहे इथे मी 6 सिंगल क्रोशे बनवलेले आहेत, म्हणजे 6 साखळ्या. ही जी दोरी आहे छोटीशी ती आपण ओढणार आहोत, म्हणजे हे सर्कल घट्ट होऊन जाणार आहे. अशा तऱ्हेने हे सर्कल झालेलं आहे. पण सध्या हे ओपन एंडेड सर्कल आहे, तर ह्या साईडच्या पहिल्या चेनमध्ये सुई घालून आपल्याला त्यातनं दोरा बाहेर काढायचा आहे आणि अशा तऱ्हेने हे सर्कल कनेक्ट होऊन जाईल. तिथे आपण स्लिप नॉट घालणार आहोत. स्लिप नॉट घातल्यावर हे अशा प्रकारचं सर्कल तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याची सर्कलची साईज वाढवायची आहे, म्हणून प्रत्येक चेनमध्ये आपण 2 चेन्स बनवणार आहोत, किंवा आपण असं म्हणूया की प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये आपण 2 सिंगल क्रोशे करणार आहोत. पहिली एक चेन करून घ्यायची आहे आणि पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये किंवा सिंगल चेनमध्ये आपण 2 चेन किंवा 2 क्रोशे बनवणार आहोत. असं प्रत्येक सिंगल चेनमध्ये करायचं आहे. आपण सुरुवातीला 6 सिंगल क्रोशे घेतले होते, प्रत्येकामध्ये आपण 2 सिंगल क्रोशे केलेत, म्हणजे टोटल आता माझ्याकडे आहेत 12 सिंगल क्रोशे, म्हणजे 12 चेन. आता परत हे ओपन एंडेड आहे, तर इथल्या पहिल्या चेनमध्ये स्लिप नॉट घालणार आहे मी आणि अशा तऱ्हेने हे सर्कल कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला सर्कलची साईज अजून वाढवायची आहे, म्हणून परत प्रत्येक चेनमध्ये मी 2 चेन्स करणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक चेनमध्ये 2 चेन्स मी बनवल्यात, किंवा आपण असं म्हणूया प्रत्येक क्रोशामध्ये आपण 2 सिंगल क्रोशे बनवलेत. आता हे जे ओपन एंडेड सर्कल आहे ते आपण क्लोज करूया पहिल्या चेनमध्ये स्लिप नॉट घालून. नॉट
झाल्यावर एक सिंगल क्रोशे किंवा एक सिंगल चेन बनवून घ्यायची आहे. हे अशा तऱ्हेने 3 चेन इथे रेडी झालेले आहेत. आता ही जी पुढची चेन आहे किंवा पुढचा जो क्रोशे आहे तो सोडून त्याच्या पुढच्या क्रोशामध्ये मी करणार आहे. म्हणजे थोडक्यात ऑल्टरनेट क्रोशामध्ये आपण हे करणार आहोत. तिथे फक्त एक सिंगल क्रोशे किंवा सिंगल चेन करून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे प्रत्येक ऑल्टरनेट चेन किंवा ऑल्टरनेट क्रोशामधनं घालून 3 चेन्स बनवून मी ही अशी त्याला क्यूटशी बॉर्डर बनवलेली आहे. इकडे ह्या पहिल्या ज्या 3 आपण चेन बनवलेल्या त्यातली जी सर्वात खालची चेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लिप नॉट घालायची आहे. ह्या 3 चेन मी ऑलरेडी बनवलेल्या आहेत. स्लिप नॉट झाली की परत अजून एक क्रोशे किंवा अजून एक चेन बनवून घ्यायची आणि त्यातनं आपल्याला हा दोरा बाहेर काढायचा. दोरा थोडा लांब ठेवून कापून घ्यायचा आहे. रिएन्फोर्स करायचं आहे. हे आता आपलं इयरिंग रेडी झालेलं आहे. आता हा जो वरचा दोरा आहे त्याच्यामध्ये आपण हुक अडकवणार आहोत आणि हा जो दोरा आहे ह्याच्या मागून मोती घालून आपण सेंटरमधनं तो फिक्स करून घेणार आहोत. पहिली आपण रिंग लावून घेऊया. ह्याच्यामध्ये एक जम्प रिंग नावाचा पण प्रकार मिळतो, तोही तुम्ही वापरू शकताय. आणि ह्या ज्या रिंग्स आहेत त्या कुठल्याही ॲक्सेसरीच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळू शकतात. आता ही रिंग मी ह्याच्यातनं घालून घेतलेली आहे. रिंग नाही, आपण हुक म्हणूया ह्याला. हुक ह्याच्यातनं घालून घेतलेला आहे. आता ह्या क्रोशे निडलच्या मदतीने हा दोरा मी पाठच्या जे थ्रेड्स आहेत किंवा पाठच्या जे टाके आहेत त्याच्यातनं खेचून सेंटरपर्यंत आणणार आहे. आता आपण मधला जो सेंटरचा दोरा होता त्या दोऱ्यामधनं मोती घालणार आहोत. आता पाठी हे 2 जे दोरे आहेत त्याला आपण गाठ मारून घेणार आहोत. एक्स्ट्रा दोरे आहेत ते कापून टाकणार आहोत आपण. ओके, अशा प्रकारे आपलं हे एक इयरिंग झालेलं आहे. तसंच दुसरं तुम्ही बनवू शकता आहे. तुम्हाला जर मिक्स अँड मॅच करायचं असेल, 2 ड्रेसवर सेमच इयरिंग वापरायचं असेल तर 2 वेगवेगळे थ्रेड तुम्ही यूज करू शकताय किंवा जास्तही थ्रेड यूज करू शकताय. आता मी तुम्हाला ही ट्रिक दाखवलेली आहे. वेगवेगळे इयरिंग्स करून पहा, फ्रेंड्सना जेलस करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.